मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये। तर आज मला एक आली आहे ऑर्डर, जराशी आगळी-वेगळी ऑर्डर आहे। ऑर्डर म्हणजे आहे नाचणीचे सात्विक लाडू मला करायचे। म्हणजे ते माझी एक फ्रेंड आहे जी राहते अमेरिकेमध्ये आणि तिला हे तिच्या वडिलांसाठी लाडू तयार करायचे आहेत, कारण आय थिंक तिच्या वडिलांना डायबिटिक डिटेक्ट झाला असावा, म्हणून तिने मला फोन करून सांगितलं की तुम्ही डायबिटिक पेशंटसाठी काय करू शकाल। तर मी तिला असे सजेशन दिलं की मी रागीचे लाडू बनवून देऊ का। ती म्हणाली प्लीज तुम्ही कराल ते चांगलंच असेल, करा काय असेल ते। कारण तिच्या गणपतीमध्ये पण मला खूप ऑर्डर्स असतात। गणपती ती बिचारी राहते अमेरिकेला, पण इथले 101 मोदक तिचे ऑर्डर माझ्याकडे असते। आणि तिला म्हणजे ज्या वेळेस करोनाच्या वेळेस आमची ओळख झालेली आणि मी तिच्याकडनं आंबे आणि फिश घ्यायची। आज ती मुलगी अमेरिकेला आहे आणि ती माझ्याकडनं मोदक वगैरे सगळं घेत असते। तर असं हे गिव्ह अँड टेक तर चालूच राहणार आहे, पण ती माझ्यावर तेवढा लांब राहून पण विश्वास ठेवून मला ऑर्डर्स देते, त्याबद्दल खरंच मी तिचे शतशः धन्यवाद मानेन। आणि तुझी ऑर्डर मी आज नक्की करणार आहे। तर मी कसे हे लाडू बनवते ते तुम्ही माझ्याबरोबर किचनमध्ये चला आणि बघा। चला तर मग मानसीच्या किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। हे मी अर्धा किलो खजूर घेतले, हे आता स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्यावर आपण याचा जो आजूबाजूचा कचरा असतो किंवा ह्याच्या बिया असतात किंवा वरती ते देठाला जे आहे एक वेगळा कडक असा भाग तो काढून घ्यायचा। हे सर्व आपण पहिले खजुराचे सोपस्कार करायचे आणि असा हा खजूर स्वच्छ करून घ्यायचा। हे पहा, आता हे सगळं स्वच्छ करून झाल्यावर आपण याला मिक्सरमधनं काढायचे। थोडा वेळ लागतो, हे काम जरासं वेळ काढू आहे, पण पौष्टिक खायचं आहे तर आपल्याला वेळ करावाच लागेल, काढावाच लागेल। हे काही लगेच बारीक होत नाही, मी 3-4 वेळा मिक्सर लावला होता तेव्हा कुठे जाऊन हे बारीक झाले। ॲक्च्युली बारीक नाही केले तरी चालतात, पण मी थोडंसं घेतलं आहे फिरवून, कारण आपल्याला ते पुन्हा तुपामध्ये घोळवूनच परतवायचे आहेत। आता इथे अर्धा किलो नाचणीचं पीठ घेतलं आहे, म्हणजे अर्धा किलो पिठाला अर्धा किलो खजूर इनफ आहे आणि पाव किलोपेक्षा थोडं जास्त तूप लागतं। इथे मी बदामाचे काप करून घेते। आपल्याला बदामही घालायचं आहे। कोरडं भाजून म्हणजे खमंग भाजून झाल्यानंतर एक थोडं तूप पण घालून घ्यायचं आणि तुपावर एकदा भाजून घ्यायचं। एक साईडला मी छोटी कढई ठेवले, याच्यामध्ये तूप घालून इथे मी डिंक फुलवून घेते। डिंक ऑप्शनल आहे, पण थोडंसं नाचणीचे लाडू बोरिंग नको वाटायला, एक क्रंच असावा म्हणून मी मध्येच हे डिंक पण तळून घेतलाय। हा चांगला फुलून झाला, वर आला की काढून थोडा आपल्याला बारीक करून घ्यायचा, असाच अख्खाच्या अख्खा टाकायचा नाही। इथे काचेची प्लेट असल्यामुळे मी थोडंसं हे नंतर शिफ्ट केलं। आता आपलं इथे नाचणीचं पीठ एक साईडला भाजणं चालूच होतं, म्हणजे मी बाकी ॲक्टिव्हिटीज करेपर्यंत नाचणीचं पीठ भाजून झालं। आता हे मी काढून घेते एका परातीमध्ये आणि हा जो डिंक आहे हा थोडासा इथे असा थोडा खलबत्त्याच्या बत्त्याने बारीक करून घेते। तो काय लगेच होतो, अगदी नाजूक असतो तो। हा सर्व या पिठामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। इथे मी पुन्हा तूप घातलंय कढईमध्ये आणि यात जो आपण खजूर बारीक केलाय हा घालून घ्यायचा आहे। हा व्यवस्थित तुपावर परतवून घ्यायचा, म्हणजे तो अजूनही मऊ होईल। यामध्ये थोडं थोडं करत नाचणीचं पीठ घालून
मिक्स करून घ्यायचं. एकदम घालायचं नाही, नाहीतर खूप त्रास होईल गोळा करायला. तर थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं. हे असं थोडं थोडं घ्यायचं. तर असं तुम्ही पण आता हे लाडू नक्की करून बघा. आणि डायबिटिक पेशंटला खरंच चांगले आहेत. म्हणजे यात आपण कुठल्याही प्रकारचा गूळ घातलेला नाही आहे. जे काही स्वीटनेस आहे हा खजुराचाच आहे. हे असं सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि आता उरलेलं हे आहे बदामाचे काप, हे पण मिक्स करून घेते. आता हे मिश्रण सर्व काढून घ्यायचं परातीमध्ये आणि गरम असतानाच जरा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हाताने जमत नसेल तर मॅशर घ्या आणि त्याने केलं तरी हरकत नाही, पण गरम गरम जरा मिक्स करून घ्यायचं. थोडेसे हात भाजले, लाल लाल पण होत होते माझे हात, दिसतायत ना. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तर असे माझे हे लाडू वळून तयार आहेत. तर आपल्याला 1 किलो लाडू करण्यासाठी अर्धा किलो खजूर आणि अर्धा किलो पीठ घ्यावं लागलं. कसे वाटले तुम्हाला हे माझे नाचणीचे लाडू? नाचणीच्या पिठाचे डायबिटिक पेशंटसाठी केलेले हे ऑर्डरचे लाडू. तर आता मी हे लाडू त्या पेशंटना देणार आणि त्यांचा रिव्ह्यू काय येतो तेही तुम्हाला कळवेल. पण तुम्हीही नक्की करून बघा. खूप टेस्टी लागतात आणि हेल्दी पण आहेत. यात मी स्वतःच्या डोक्याने थोडासा हा केलेला प्रकार आहे. तर तुम्हाला कसा वाटला तुम्ही करून बघा आणि मला कळवा. भेटूया तर मग पुढच्या भागात. धन्यवाद. दाखवा का